आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. हो, आजचा दिन विशेष आहे दीपपूजा. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा, हा दीप. आणि या दीपपूजेचा आज कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये होणार आहे. आम्ही दीपपूजा करणार आहोत. चला तर मग आजच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया आणि आपण दिव्यांना वंदन करूया, नमस्कार करूया. सात्विक दृष्टीने बघायचं आहे की आपण दीप अमावस्यामध्ये दिव्यांची पूजा करून दिव्यांना काहीतरी गोडधोड करून नैवेद्य दाखवला जातो. तर आपल्या समाजामध्ये गटारी अमावस्या हा चुकून गैरसमज आहे, परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की दिव्यांची पूजा करून गोडाचं नैवेद्य दाखवलं जातं. कारण उद्यापासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यात बघा आपल्या पूर्वजांनी जे श्रावण महिना किंवा अश्विन महिना हे का पाळलेत शाकाहारी? कारण पावसाळ्यामध्ये आपली पोटाची मंदाग्नी अग्नी असते, ती मंद असते. अशा वेळी नॉनव्हेज खाल्लेलं आपल्याला पचत नाही आणि आपल्याला त्रास होतो. मग याच्यासाठी काय केलं की पूर्वीच्या लोकांनी त्याच्यासाठी काय आणि मग ही आषाढ अमावस्या म्हणून दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. मग संध्याकाळी तुम्ही घरी जाऊन काय करायचं आहे, घरातील जेवढे दिवे असतील तेवढे घासून पुसून काय करायचे, स्वच्छ करायचे, पाटावर मांडायचे आणि त्याची काय करायची आहे, पूजा करायची आहे. आज आपण इथे आपल्याकडे हर घर तिरंगा अभियान आणि त्याचबरोबर दीपपूजा असे आपण 2 उपक्रम आज घेणार आहोत. त्यातला पहिला उपक्रम म्हणजे आपण दीपपूजा आताच केलेली आहे, हो की नाही? दीपपूजा म्हणजे काय, तर आपण आता इथे दिव्यांची पूजा केलेली आहे, हळद लावलेली आहे, कुंकू लावलेले आहे, फुलं वाळलेली आहे आणि सगळे दिवे आपण बघा आता प्रज्वलित केलेले आहेत. ही पूजा जी आहे ती आषाढ अमावस्या या नावाने ओळखली जाते. श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, हो की नाही? मग आजची ही जी दीपपूजा आहे तर बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजच्या या दीपपूजेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी आपण जशी इथे पूजा केलेली आहे तशीच संध्याकाळी तुमची सगळ्यांची आई घरामध्ये ही पूजा करेल. ज्यांच्या घरी केली जात नाही त्यांनी आईला जाऊन सांगा, आई संध्याकाळी मस्त देवाच्या इथे पाठ मांड, पाठावर छान एखादं कापड टाक आणि आपल्या घरामध्ये जे दिवे असतील ते दिवे छान घासायचे. 2 असो, 3 असो, 4 असो किंवा पणत्या असतील, समय असेल, त्याच्यामध्ये तेल टाका, वात टाका, त्यांना हळद कुंकू लावा, फूल वाहा, अगरबत्ती लावा आणि काहीतरी थोडासा गोड नैवेद्य. जर मम्मीने गोड नैवेद्य नसेल बनवला तर साखर ठेवली तरी चालते. कारण दिवा हा आपण म्हणतो की अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा आपल्याला एक माध्यम आहे. करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. आणि आपण हे जे दिवे प्रज्वलित केलेले आहेत या दिव्याने आपल्या सदा नमस्कार आहे, कारण आपल्याला ते अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात. बरोबर? दिव्या बघा आपण जिथे दिवा ठेवतो त्या दिव्याखाली अंधार असतो, पण दिव्याचं काम काय आहे, काय करतो
धीर देतो, चांगल्या मार्गाकडे नेतो. म्हणूनच आपण म्हणूया की उद्या श्रावण महिना आहे. आज आपण दिवे घासून पुसून स्वच्छ केले, दिवे लावले, प्रकाश केलेला आहे. म्हणजेच आपली श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात आपली खूप चांगली होणार आहे. आजच्या दिवसाला कणकेचे दिवे करणं महत्त्वाचे मानले जातात. कणिक म्हणजे माहिती आहे? कणिक म्हणजे काय रे? पिठाचे दिवे. काही लोक थोडंसं गुळ टाकतात त्याच्यामध्ये, ते कणकेचे दिवे करतात आणि त्यातला एक दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवला जातो. आई आजच्या दिवशी घरामध्ये आपल्या मुलांना ओवाळते. आईच्या दृष्टीने आजचा दिवस जे आपण म्हणतो की आमच्या जे वंशाचे दिवे असतात, मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान. पण आजच्या दिवसाला संध्याकाळी आई आपल्या मुलांना सुद्धा ओवाळते, त्यांचं औक्षण करते. घरी गेल्यावर सगळ्यांनी आपल्या आईला थोडक्यात छान पूजा करायला सांगायची. तुम्ही सुद्धा तिथे नमस्कार करा आणि शुभम करोति कल्याणम हे छोटंसं स्तोत्र म्हणा. आपण शक्यतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दक्षिण दिशेला दिवा कधी पेटवत नाही. फक्त वर्षातून 2 वेळा. तिसरा दिवस कदाचित असेल कोणाचा, पण 2 दिवस फक्त आपण ठेवतो. एक म्हणजे हा दीपपूजेचा दक्षिण दिशेला दिवा पेटवायचा असतो. आणि दिवाळीत जेव्हा आपण सर्व दिवस, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून आपण दिवा पेटवतो, पण दक्षिण दिशेला कोणीही दिवा ठेवत नाही. फक्त दिवाळीमध्ये जी भाऊबीज असते त्या भाऊबीजेच्या दिवशी एक दिवा दक्षिणेला. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दक्षिण दिशेला दिवा फक्त या 2 दिवसामध्ये. आपली पचनशक्ती काय झालेली आहे, मंदावलेली आहे. आणि त्या म्हणून आपल्या ज्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण आहेत, हे सण काहीतरी त्याच्यातून आपल्याला दिलेलं असतं. म्हणजे निसर्गानं जे दिलंय त्या निसर्गाची आठवण ठेवण्यासाठी असते. उदाहरणार्थ हा दीपपूजा. आता आपल्याकडे लाईट आलेली आहे, पण पूर्वी घरात आठवण ठेवा. उद्यापासून आपला श्रावण महिना सुरू होतोय.